So let us consider the new topic of the superposition of waves, laws of vibrating string. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं आहे की लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये तीन लॉज आहेत. पहिला आहे या ठिकाणी लॉ ऑफ लेंथ, दुसरा आहे लॉ ऑफ टेन्शन आणि तिसरा आहे लॉ ऑफ मास. आता हे जे तीन लॉज आहेत, हे तीन लॉज प्रामुख्यानं आपण जे फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचं जे इक्वेशन बघितलं, n इज इक्वल टू 1/2L √T/m, हे इक्वेशन जे आपण बघितलेले आहे, या इक्वेशनमध्ये आपल्याला डाव्या साईडला एक व्हेरिएबल आहे आणि उजव्या साईडला तीन व्हेरिएबल आहेत असं आपल्याला इथे लक्षात येतं. आता डाव्या साईडचं जे काही व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल आपण उजव्या साईडच्या व्हेरिएबल सोबत आपण या ठिकाणी कंपेअर करणार. म्हणजेच आपण या ठिकाणी काय कन्सिडर करणार, या ठिकाणी की लॉज ऑफ लेंथ म्हणजे n म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, L म्हणजे लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, T is the tension acting on the string and m is nothing but here the mass per unit length of the string. m ला आपण या ठिकाणी काय म्हणतो, mass per unit length of the string. मग आता इथे लॉ ऑफ लेंथ मध्ये आपण या ठिकाणी काय कन्सिडर करणार, n is inversely proportional to 1/n by keeping t and m constant. by keeping t and m constant. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजे याच्यामध्ये जे रिलेशन आहे, हे रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बाय कीपिंग टेंशन अँड मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट. That law that is to be get known as the law of length. त्या लॉला आपण या ठिकाणी काय म्हणतो, लॉ ऑफ लेंथ असं आपण त्या ठिकाणी संबोधतो. बरोबर. दुसरा जो लॉ आहे ज्याला आपण लॉ ऑफ टेन्शन असं पण म्हणतो. पुन्हा फ्रिक्वेन्सीचं रिलेशन टी सोबत घ्यायचं. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन, directly proportional to the square of tension by keeping L and m constant. By keeping L and m constant. This law that is to be get known as here the law of tension. त्या लॉला आपण या ठिकाणी लॉ ऑफ टेन्शन असं आपण त्या ठिकाणी संबोधतो. तिसरा जो लॉ आहे त्याला आपण लॉ ऑफ मास असं पण म्हणतो. पुन्हा याचं रिलेशन याच्या सोबत घ्या. The fundamental frequency is inversely proportional to the square root of mass per unit length by keeping L and T constant. By keeping L and T constant. So in this way you can verify this is nothing but here the law of length. याला आपण या ठिकाणी law of length असं पण म्हणतो. याला आपण या ठिकाणी law of tension असं पण म्हणतो. आणि जो तिसरा जो लॉ आहे ज्याला आपण लॉ ऑफ मास असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. सर्वसाधारणपणे परीक्षेमध्ये 3 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तिथं सांगता आलं पाहिजे. The fundamental frequency of the vibrating string is inversely proportional to the length by keeping tension and mass per unit length constant. So this law that is to be get known as the law of length. The fundamental frequency of the vibrating string is directly proportional to the square root of tension by keeping length and mass per unit length constant here. And in the case of the law of mass here, the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the mass per unit length by keeping what? The length and tension constant. By keeping length and tension constant. So in this way here you can see that here these are the 3 laws that is to be asked in the board examination.
Okay, is it clear? Now let us consider the next topic, that is sonometer. आता आपल्याला या ठिकाणी नंतरचा टॉपिक बघायचा आहे, ज्याला आपण सोनोमीटर असं आपण या ठिकाणी म्हणतो. Okay, so let us hear, that is the sonometer. आता सोनोमीटर काय असतं, कशाला म्हणायचं सोनोमीटर? In case of the sonometer here, it consists of the wooden box that is to be utilized here, like this here, and to this one I can write, this is the wooden box here, and there is a pulley that is to be attached, and this wooden box that is to be kept on the table. हा जो आहे हा wooden box एका टेबलवर असा ठेवलेला आहे, and here there is one pulley that is to be attached, and to this pulley there is a weight that is to be hang. या पुलीला असं एक वेट या ठिकाणी हँग केलेला आहे. ओके, and wire of length L that is to be kept here, and that is to be attached to this mass M here. G is the acceleration due to gravity. There are the two knife edges that is to be kept over to this one here, and in front of this one here there is one paper wrapper that is to be kept here. So this is the simple that you can consider in case of here the sonometer here. This is the 3D diagram that is to be able to draw here. The sonometer consists of one wooden box. सोनोमीटर मध्ये काय असतं, एक वुडन बॉक्स असतं. हे वुडन बॉक्सला या ठिकाणी इथं स्ट्रिंग अटॅच केलेली असतं. This string is to be get fixed to the another end by means of here the tension, say T is equal to say mg, with the help of here the movable pulley say m, movable pulley या ठिकाणी इथं P घेतलेली आपण या ठिकाणी. There are the two knife edges that is to be get kept. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की दोन नाईफ एजेस घेतलेले आहेत. हे दोन नाईफ एजेस आपण या ठिकाणी दोन कोणत्यामध्ये आपण या ठिकाणी इथं ठेवलेले आहे, and a small piece of paper that is to be kept over to the string here. A suitable frequency of the tuning fork that is to be get hammered with the help of the rubber pad. And this tuning fork that is to be get kept on the sonometer. हा जो ट्यूनिंग फोर्क आहे हा एका सोनोमीटर मध्ये या ठिकाणी इथं ठेवलेला आहे. आता आपल्याला काय लक्षात येतं या ठिकाणी, when the tuning fork that is to be get hammered with the help of the rubber pad that is to be get kept on this sonometer here, whatever may be the length of the vibrating string that is to be get going to vibrate about its mean position, there is one condition that is to be get arises. There is one condition that is to be get arises here. At that particular condition here, this paper adder that is to be get thrown away. त्या कंडिशन मध्ये काय असतं या ठिकाणी की हा जो पेपर रायडर आहे हा असा बाहेर फेकला जातो. and that condition that is to be get known as here the resonance condition. त्या कंडिशनला आपण या ठिकाणी काय म्हणतो, रेझोनन्स कंडिशन असं आपण म्हणतो. आता रेझोनन्स कंडिशन म्हणजे नेमकं काय असतं की ज्यावेळेस ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग एका विशिष्ट अँप्लिट्यूड मध्ये या ठिकाणी व्हायब्रेट होते. When this string is to be vibrated by means of some amplitude, if the frequency of vibrating string, if it is exactly equal to the frequency of the tuning fork, in that particular condition here, this string is to be vibrated with the maximum amplitude. That condition that is to be known as the resonance. त्या कंडिशनला आपण या ठिकाणी काय म्हणतो, रेझोनन्स कंडिशन असं आपण त्या ठिकाणी समजतो. आणि सोनोमीटर मध्ये आपण रेझोनन्स कंडिशनचाच या ठिकाणी उपयोग घेत असतो. मीन्स हियर वी आर हॅव्हिंग द फॉर्म्युला n is equal to 1/2l under root t by m. So this is the frequency of the vibrating string. L is the length of the resonating length of the wire that is to be kept between the
टू नाईफ एजेस, या दोन नाईफ एजेस मधलं जे अंतर असतं ते आपण या ठिकाणी L गृहीत धरतो. T is the tension attached to this string that is to be get calculated. How much weight that is to be get attached to the hanger here. In this way, the tension that is to be get measured, and the mass per unit length of the string that is to be get calculated by means of here the weight measurement box here. एका वेट मेजरमेंटच्या सहाय्याने आपण या ठिकाणी मास पर युनिट लेंथ आपण या ठिकाणी काढतो आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करतो. म्हणजेच सोनोमीटर इज अ काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट व्हिच इज यूज्ड टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. देयर इज अ सिंपल एक्सपेरिमेंट that is to be utilized in our board practical examination, and in that case here we have to be verify the two law here, that is law of length, and second one here the law of tension. आताच आपण या ठिकाणी बघितलं की लॉ ऑफ लेंथ कशाला म्हणतात, लॉ ऑफ टेन्शन कशाला म्हणतात. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग that is to be get inversely proportional to the length of the vibrating string. The fundamental frequency of the vibrating string is inversely proportional to the length of the vibrating string by keeping tension and